नमस्कार. रवींद्र वायकर यांच्या एका वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचे हे वक्तव्य पाहता रवींद्र वायकर हे शरीराने शिंदे गटात आले असले तरी मनाने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याच्या चर्चा होत्या. वायकर यांच्या वक्तव्याने त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटानेही वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती ईर्षेने लढतील याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र टाइम्स दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटलं आहे की मला चुकीच्या प्रकरणात गोवल्यानंतर माझ्याकडे गजाआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्या पुढे पर्याय नव्हता. जड अंतकरणानेच मी पक्ष बदलला. माझ्यावर नियतीने जी वेळ आणली ती कोणावरही येऊ नये असे सांगत रवींद्र वायकर यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. माझ्या हातातील शिवबंधन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली. तेव्हा एखाद्या कुटुंब सदस्याला आपण पारखे होतो तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्या समोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते ते सर्वांनीच पाहिलं आहे असं वायकर यांनी म्हटलंय. त्यामुळे रवींद्र वायकर यांनी स्पष्टपणे दबाव असल्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांची चांगलीच गोची होऊ शकते. लोकसभेची उमेदवारी दिलेला नेता आपल्याला दबावाखाली शिंदे गटात प्रवेश करावा लागला असे म्हणत असेल तर विरोधकांच्या दाव्याला आणखीनच बळ मिळू शकते. ईडी आणि सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे असा आरोप वारंवार विरोधक करतात. आता मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचे भांडवल करून विरोधक भाजप आणि शिंदे गटाविरोधात वातावरण निर्मिती करू शकतात. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.